आदमापूरच्या बाळूमामाचं दर्शन आणि इथल्या भंडाऱ्याचा आस्वाद एकाच दिवशी घडणं म्हणजे निव्वळ भाग्यच म्हणायचं. तर बिनकामाचा मुलगा म्हणजे मी आज चाललोय आदमापूरला. माझ्यासोबत आज होता स्वप्नीलचीच गाडी असल्यामुळे गाडीमध्ये पेट्रोल पण त्यानंच टाकलं आणि कागलपासून आदमापूरकडे 90च्या स्पीडनं गाडी पळवायला सुरुवात केली. वाटेत अनेक गावं लागली. गावं कसली ती स्वर्गच म्हणावं लागेल त्याला, कारण गावाच्या बाजूला तुडुंब भरून वाहणारी नदी, चारी बाजूने हिरवगार ऊसाचं रान, रस्त्याच्या बाजूला भली मोठी झाडं आणि मावळतीला चाललेला पिवळा धम्म सूर्य, असा सुंदर नजारा बघत आम्ही आदमापूरला पोहोचलो. आरतीची वेळ होती त्यामुळे घाई केली. मंदिरात प्रवेश केल्यावर समजलं की आरती सुरू होऊन बराच वेळ झाला होता. मागे उभा राहून आरती पूर्ण केली. मंदिरात दर्शनाला चाललो, पण स्वच्छता चालू असल्यामुळे मंदिरातली दर्शनाची रांग बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरूनच बाळूमामांचं दर्शन आणि महाप्रसादासाठी गेलो. आदमापूरच्या या महाप्रसादाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. इथं स्वतःचं ताट स्वतःच्याच हाताने घ्यायचं, धुवायचं, प्रसाद घ्यायचा आणि परत धुवून ठेवायचं. नियमाप्रमाणे ताट घेतलं, नळाखाली धुतलं आणि महाप्रसादाच्या रांगेत जाऊन थांबलो. नुकतीच आरती झाल्यामुळे महाप्रसादासाठी नंबर लगेच लागला. इथल्या महाप्रसादामध्ये मिरची पासून बनवलेलं लोणचं, भात, लापशी, सुक्क वांग आणि सांबर इतके पदार्थ असतात. सगळे पदार्थ ताटात घेऊन रांगेत जाऊन बसलो, पोटभर खाल्लं, ताट धुवून ठेवलं आणि कागलला परत आलो.